हॅलो गाईज, पुन्हा एकदा घेऊन आलो आहे मी नवा ब्लॉग. आता तुम्ही बघू शकतात का मी आता घरी आलो आहे आणि घरी माझ्या मम्मीनं आज जेवणामध्ये बनवले होते छोले भटोरे. तर आता मम्मीने त्यांना आपण विचारू का तुम्ही नेमकी छोले भटोऱ्यांमध्ये काय काय रेसिपी वापरेली, मसाला कोणता कोणते टाकेले, काय टाकेले, काय कसं करेले. सांगा एकदा आमच्या ऑडियन्सला सांगा तुम्ही मसाले काय काय टाकले. हाय गाईज. आता तुम्ही बघू शकतात का ते बोलायला खूप लाजतात. तर मी तुम्हाला सांगतो का आम्ही छोले भटोरे बनवायला काय काय यूज केलं होतं. तर आपण घेतलं पहिले तेलानंतर मग आपण एक आपले जे अख्खे मसाला होता, गरम मसाला होता, त्याच्यात मग कांदा, आलं, लसूण हे ना मिक्सरमध्ये आपण ना मिक्स करून मग त्याच्यामध्ये टाकले. तर बघू शकतात का अशी भाजी झाली आहे. एकदम दिसायला खूप छान वास येतोय आणि दिसताना पण खूप छान दिसतंय. तर आपण एकदा टेस्ट करून बघूया. हां, आणि आता आपले भटुरे सुद्धा एकदम असे गोड गोड आणि फुलून बनले आहे. हे बघू शकतात तुम्ही का एकदम गोल मोटर भटुरे बनवले. तर आपण एकदा टेस्ट करू आणि मग तुम्हाला सांगू का लागायला कसे लागले. हे बघा, तुम्ही बघू शकता. आता मी माझ्या आजीने त्यांना सुद्धा वाढून आणून दिलंय. हां, अगदा तुम्ही एकदा एक घास खाऊन बघा. तर आमच्या ऑडियन्सला सांगा मसाला बिसाला मीठ बीठ कसं आहे त्याच्यामध्ये. खाऊन बघा एक घास खा हाय तुम्ही. गाईज, बहुत खूप चांगलं आहे, छान आहे. तुम्ही बी खायला या, खूप भारी आहे. हा ना. आणि हे बघा, तुम्ही खूप दिवसाचं म्हणत होते का तुमचं मंदिर दाखवा. मंदिर हे आहे माझं मंदिर. हां, असं ते नेमकी लाईट नसल्यामुळं ना मी तुम्हाला उद्या किंवा सकाळी दाखवू शकतो का आमचं मंदिर कसं आहे काय आहे. हां, हे बघा, हे आहे घर आमचंवालं. तिथं मम्मी स्वयंपाक करताय मग अशी ते पण तुम्हाला हाई बोलले होते. हे इथं आमच्या रॅकी, इथं आहे बाज, इकडं आहे आमचे पाण्याचे भांडे. आम्ही राहतो हे भाड्याच्या घरामध्ये. हे बघा, हे कौलचं घर. इथं आम्ही कागद लावलेला होता, भीत उभी करायला पैसे नव्हते म्हणून.